फर्स्ट प्राइज 21,000, दुसरं प्राइज 11,000 आणि तिसरं प्राइज 5,000 आहे. पब्लिक बघा, एवढी पब्लिक कधीच नसते नॉर्मली. नर्वस झालं. अच्छा, अशा प्रकारे गेम झालेला आहे. हा स्कोर बोर्ड आहे. सगळ्यांची जी केडी आहे ना ती 9-10 9-10 9-10 चीच आहे. लवली रे लवली. तर इथे एक एमर्जन्सी एक्झिट आहे बघा. व्ह्यू बघा, हे बघा. चला जिमला जाऊया. हा बघा शाणा बघा काय बोलतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही मारतोय बॅक. कम ऑन. चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. वर्कआउट झालाय. आता बघू पुढे जायचं कुठे नाही. सकाळ सकाळ आम्ही ज्यूस मोसंबी का ज्यूस पिला दो. ज्यूस मोसंबी. यस. ओ रिच किड, व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग? एवढी छान सुंदर महिना तुझ्या समोर बसली तर कॉकटेल काय म्हणतोस? इथं आम्ही शूट करायला लोयचं. लवकर आवरचं शूट लवकर. चला आता आपण इथून निघूया. तर आता आपण लोकेशनवर पोहोचलोय, ऑरम मॉल. तर आज बॉलिंग कॉम्पिटिशन आहे. फर्स्ट प्राइज 21,000, दुसरं प्राइज 11,000 आणि तिसरं प्राइज जे आहे ते 5,000 आहे. आम्ही तिघांनी पार्टिसिपेट केलं. निखिलने, हर्षलने आणि मी. आमच्यापैकी एकही जण जिंकला तर चांदी आहे, चांदी. चा बघूया. 50 ते समथिंग 45 पार्टिसिपेंट्स आहे. त्यातला आपला एखादा जरी नंबर आला. आपण लोकेशन वरती तर आलोय. ते पब्लिक बघा, एवढी पब्लिक कधीच नसते नॉर्मली. कॉम्पिटिशन आहे ना भाई. मी ना हगलो पाहिजे म्हणजे झालं. आहेत आपल्यासारखे पण प्लेयर आहेत. सेंटर गेला तरच स्ट्राईक आहे. आमच्या तिघांचे नंबर आले एकत्रच. तिघांना एका ह्याच्यातच टाकलंय म्हणजे आता चान्सेस खूप कमी आहेत. आमच्यामध्येच फिल्टर होणार आहे. ही गर्दी बघता. ही आमची स्क्रीन आहे. पहिला हर्षल आहे, दुसरा मी आहे, नंतर मग सगळे. नर्वस झाला. चला. अरे मी एक स्ट्राईक करणार. अच्छा, एक राहिलं रे. आता सीन असा आहे की एका ग्रुप मधून 4 लोक निघणार आहेत. परत ते सिंगल झाला बघितला. हर्षल 40. तुम्हाला आता मी भेटतो डायरेक्ट थोड्या वेळाने. जरा फोकस करू त्या गेम वरती. तुम्हाला स्कोर दाखवतो मी एंडला काय होईल ते काय. हा स्कोर आहे. आता अजून 2 टाइम बाकी आहेत, 9 आणि 10. मग तुम्हाला कळेल फायनल स्कोर. हा लास्ट चान्स आहे पाहिजे. 4 जण क्वालिफाय ऑलमोस्ट झालेली असं समजा. लास्टला दादा हर्षल झाला क्वालिफाय, मी झालो आणि निखिल सरांनी जरा बोलले जाऊ द्या. हा शोल्डरचा इश्यू त्याचा. लवली. चला आता बघूया आपण नंतर काय होतंय. अशा प्रकारे गेम झालेला आहे. हा स्कोर बोर्ड आहे. आता मी इथं थांबलोय कारण की आता ए आणि डी ग्रुपचं कॉम्पिटिशन आहे. या टाइमपास करू. बघू जरा काय भूक तर लागली आहे. बघूया. आता आम्ही चाललोय राऊंड 2 ला. राऊंड 2 मध्ये खूप टफ पब्लिक आहे. एकदम प्रो लोक आहेत. प्रो. थोडी भीती वाटते. आता सगळेच प्रो आहेत मित्रांनो. हर्षल आता तुझ्यावरती सगळे मित्र. बस आपल्याला एक तरी प्राइज येऊ दे. सगळ्यांची जी केडी आहे ना ती 9-10 9-10 9-10 चीच आहे. आता हर्षल वन साइड नडतोय. वन साइड. माझा टाइम झाला इथून निघायचा. मी निघतो आता. हे स्ट्राईक 168. अजून एक चान्स आहे भाईला. भाई प्राइस घेऊन ये. 173 वन साइड. कोण आसपास पण नाही. 158 आहे लास्ट. येताना आम्ही तिघे होतो. नंतर एक निखिल निघाला, नंतर मी निघालो. पण भाई टिकून येत ना अजून कॉम्पिटिशन मध्ये. तर आज कॉम्पिटिशनचा डे 2 आहे आणि आपण चाललोय ऑरमला परत. हर्षल गेम मध्ये तर तो पहिले गेलेला. आता आपण जाऊया आणि बघूया. होप सो तो जिंकेल. फर्स्ट किंवा सेकंड प्राइज तरी यायलाच पाहिजे. काय स्कोर आहे? राऊंड झाले. नाही आता ह्याच्यातून टॉप 2 काढणार. टॉप 2 मध्ये तर आहे हर्षल 105. ह्याच्यातून 2 जण काढणार आहे. लवली रे.
आता हा जो प्लेअर आहे याच्यावर डिपेंड आहे हर्षल क्वालिफाय होईल की नाही. स्पिन आहे, नाही कडक क्वालिफाय झाला अशा प्रकारे हर्षल. काढ जरा रेडबुल दाखव, रेडबुल आहे. स्पॉन्सर्ड बाय तर इथे एक एमर्जन्सी एक्झिट आहे बघा, व्ह्यू बघा, हे बघा. बाप रे काय कडक व्ह्यू आहे रे. आजपर्यंत मला माहितीच नव्हतं की असा पण व्ह्यू आहे इकडे. समोर असा सनसेट सुंदर असा. 2 माणसं बाहेर आले म्हणून माहिती पडला. हा ना, 2 पोरं बाहेर आली इथून, मग आम्हाला कळलं हे एमर्जन्सी एक्झिट काय. चला बघूया. बघा भारी आहे रे हा स्पॉट. तर काय सीन असा आहे, या चौघांमधून 2 जण आणि या चौघांमधून 2 जण काढणार आहे. अरे चल इकडे भाई, ओढून टाक. सेमीफायनल आहे. काढा यार. प्रो लॉबी, प्रो लॉबी. लवली रे लवली. आता भेटतो डायरेक्ट थोड्या वेळाने, काय होतं काय नाही ते रिझल्ट सांगतो. चला मित्रांनो, एकदम टफ मॅच चालू आहे, व्हेरी डेंजरस. चला चलो. ॲक्च्युली सीन असा झाला की जो एक जण होता ना तो पाठीमागे होता आणि त्याने कंटिन्युअस 3 स्ट्राईक मारल्या. त्याचे पॉईंट तिकडे मल्टिप्लाय झाले आणि मग तिकडे विषय संपला. पण ठीक आहे, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, हा दुसऱ्यांदाच खेळतो. हा दुसऱ्यांदाच खेळतो इकडे, म्हणजे कॉम्पिटिशनला डायरेक्ट उतरला. एकदा खेळायला आलेलो आम्ही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कॉम्पिटिशनला उतरला. एकदम भारी असा सीन झालेला आहे. तर चला या ब्लॉगला इथेच एंड करूया. जिंकलो असता तर मजा चालली असती, पण गेम आहे, हार जीत होत असते. चला बाय.